हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असाल. तर आज बरेच महिन्यांनी म्हणजे जवळपास 7 ते 8 महिन्यांनी मी व्हिडिओ बनवते. तर एवढे महिने व्हिडिओ आले नाही कारण की काहीतरी कारण होतं त्याच्यासाठी. तर ते कारण मी नक्कीच सांगेल तुम्हाला जमलं तर. आणि आता मी म्हटलं एवढ्या गॅप नंतर आता पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी चालू करते कारण की मला आता तेवढा वेळ पण आहे. मध्यंतरी काही कारण होतं ज्यामुळे मला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे व्हिडिओ बनवणं पूर्णपणे बंद होतं आणि त्यानंतर मी एक 2 ते 3 महिने आता कॉमेडी व्हिडिओ टाकते. तर त्याला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात त्याला. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद सर्वप्रथम. आणि आता कॉमेडी व्हिडिओ पण जर का तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करा. आम्ही तेही बनवून टाकण्याचा प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि मोठे व्हिडिओ सुद्धा मी आता चालू करते. जसं जमेल आठवड्यातनं 2-3 जसे जमतील तसे व्हिडिओ टाकत जाईन मी. कधी लागोपाठ टाकता आले तर लागोपाठ पण टाकीन. तर मला खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स हवाय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. त्यामुळे आम्हाला छान असं मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि पाऊस तर बाहेर भरपूर पडतोय पण आमच्याकडे गरम भयंकर होतंय कारण की आम्ही राहतो कोकणात. तुम्ही कुठे राहता आणि कुठनं माझे व्हिडिओ बघता ते मला नक्की सांगा कमेंट करून. जेवणामध्ये छान असा मेनू केलाय. उत्तप्पा बनवते. स्वतः म्हटलं गरम गरम सगळ्यांना करून देईन उत्तप्पा. हो, आणि उद्या आहे दीप अमावस्या. त्यासाठी दिवे सगळे काढलेत, ते आता घासून घ्यायचे. म्हणजे उद्या आपली गडबड होणार नाही म्हणून. तर दाखवते मी तुम्हाला. हे दिवे काढून ठेवले तिथे, जे की आता मला घासून घ्यायचे सगळे. तसे तर आपण घासून ठेवलेलेच असतात पण उद्या पूजा करायची म्हणून मग पुन्हा एकदा म्हटलं क्लीन करून घेते सर्व. हे रोजच्या वापरातलेच आहेत तसे गणपतीचे वगैरे. हे छोटे छोटे समया स्वतः हे सर्व घासून घेणार आहे. आणि हे इथे पीठ आहे उत्तप्पा करण्यासाठी. आणि हे सांबर मस्तपैकी वाफ आली. मम्मी हा, किरण साठी गिफ्ट दिलंय. काय आहे? बघ तूच. ओ वाव, सुंदर, खूप छान आहे. कशाबद्दल? ते तू इंस्टाग्राम वरती कोलॅब केलं होतंस ना त्यासाठी. अच्छा, ओके ओके ओके. जवळून दाखव ना. खूप सुंदर आहे. जर हे कोणाला पाहिजे असतील ना कॅन्डल, तर तिची इंस्टाग्राम आयडी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. ते तुम्ही डीएम करू शकता तिला. खूप सुंदर बनवलंय. म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण आहे ती, तिने हे बनवलेलं आहे स्वतः हाताने. तर खूप छान आहे. थँक्यू किरण. आणि हे असे कॅन्डल जर का कोणाला हवे असतील ना, ती कस्टमाइज पण करून देते. जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की तिला डीएम करा. खूप छान फ्रेग्रन्स पण आहे त्याचा. तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी नक्की डीएम करा. खूप छान बनवलेत तिने. आणि ही मोठी कॅन्डल आहेत ना, ती जवळपास एक 15 तास ना पूर्वा, 15 तास तरी चालू राहतात. सो तुम्ही नक्की घेऊन बघा तुम्हाला हवे असेल तर. आणि आता मी गरम गरम उत्तप्पा करते, तो पण दाखवते तुम्हाला. हो, आणि एक सांगायचं राहिलं की आता जसं गणपतीचं सीझन आहे ना, तर ती मोदकाचे पण करणार आहे त्यासाठी. तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की डीएम करा. मी तिची आयडी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देते. इथे गरम गरम मस्तपैकी उत्तप्पा बनवून झालंय. सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे, पीठ संपत आलंय आता. सो आता मी पण गरम गरम खाऊन घेते. हे कसली वेळ आहे तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहित नाहीये. पण आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो होतो ना तेव्हा आम्ही चोरून आणल्या होत्या. चोरून ह्याच्यासाठी म्हणते की रस्त्यावर म्हणजे आम्ही जेव्हा मंदिरात जात होतो तेव्हा तिथे आम्हाला ते दिसलं होतं. सो एक मैत्रीण म्हणाली होती की ह्याला छान फुलं येतात शोची, म्हणून मग आम्ही घेतलं होतं. आणि खरंच त्याला छान फुलं येतात. अशी पिंक कलरची तुम्ही जी बघितली ती किती सुंदर वाटते ना ते फुल बघायला. ते छान अशी पूजा करून झाली आता दिव्यांची. खूप प्रसन्न वाटतं पूजा वगैरे झाली की. ही छान अशी दिव्यांची रांगोळी पण काढली आहे माझ्या लेकीनी. आणि ही पूजा केलेली खूप सुंदर वाटते. आणि सकाळीच देवपूजा वगैरे करून झाली होती, पण सकाळपासून काही जास्त शूट घेतलं नव्हतं. का ते सांगतेच मी तुम्हाला. तर इथे आता नैवेद्य दाखवते देवाला छान असा. त्यात मसाले भात केलेला आहे,
खीर केली आहे, पुऱ्या आणि बटाट्याची भाजी, पिवळ्या बटाट्याची. छान असं नैवेद्य दाखवलं आहे देवाला. तर तुम्हा सर्वांना दीपामावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल रात्री मी व्हिडिओ शूट करता लाईट गेली एकतर, मी जेवायला बसली तेव्हा, त्यामुळे नंतर काही शूट केलं नाही. आणि जेवून झाल्यानंतर माझी तब्येत अचानक बिघडली. काय झालं काय कळलंच नाही, अचानकच पोटात दुखायला लागलं खूप, असं कसंच ते सहन होत नव्हतं. त्यामुळे मग व्हिडिओ काही शूट केला नाही. आणि मी खूप ठरवलं होतं की आज साडी वगैरे नेसेन, छान फोटो वगैरे काढेन, पण कालची तब्येत बिघडली रात्री आणि त्यामुळे मग सकाळी उठायला उशीर झाला मला. त्यामुळे सगळी कामाची गडबड, पूर्ण धावपळ झाली सकाळपासून. त्यामुळे मग साडी न नेसता ड्रेस घातलेला आहे. तर कुणी कमेंट करू नका प्लीज की सण आणि साडी नाही नेसली वगैरे. बाकी दुसऱ्या कमेंट तुम्ही छानपैकी टाकू शकता, तुम्हाला ज्या आवडतील त्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यात तुम्हाला काय काय आवडते ते नक्की सांगा मला. सो आता पूर्ण पूजा वगैरे झालेली आहे जसं की मी मला दाखवलं. आणि आता जेवायचं आहे. सो जेवून घेतो. तर जेवल्यानंतर काहीही शूट केलं नाही. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट घेतलं. मस्तपैकी दिवाबत्ती केली होती आणि छान अशी रांगोळी काढलेली, कारण की दीपामावस्या होती म्हणून. आणि हळदीचं लेपन पण केलं होतं. तर खूप छान वाटतं असं प्रसन्न वातावरण असं काही केलं की आपण. त्यानंतर म्हटलं मखाण्याचा चिवडा बनवावा. छोट्यासा आपल्याला 4 वाजता काहीतरी खावंसं वाटतं ना तोंडात टाकायला, म्हणून मग मखाण्याचा म्हटलं चिवडा बनवून घ्यावा थोडासा. तर तुमच्याबरोबर थोडी रेसिपी शेअर केली आहे. सो आधी मखाणा छानपैकी भाजून घेतला. त्यानंतर बदामसुद्धा तळून घेतले तेलातून. आणि तेल किंवा तूप तुमच्या आवडीने तुम्ही काहीही घालू शकता, पण मी तेल घातलेलं आहे. तसंच तुमच्या आवडीने त्यात अजून तुम्हाला काजू, बदाम मनुके वगैरे काय घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता. पण मी आत्ता फक्त बदाम घेतलेले आहेत आणि मखाणा. शेंगदाणेसुद्धा छान लागतात त्यात. ज्याप्रमाणे आपण चिवडा बनवतो ना त्याप्रमाणे हा बनवू शकतो. पण मी आत्ता फक्त थोडंसं तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकली आहे आणि त्यात जे तळून घेतलेले बदाम, मखाणा असं सगळं टाकलेलं आहे. आणि थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात, पण तो नेमका व्हिडिओ तेव्हा बंद होता त्यामुळे ते आलेलं नाही आहे त्यात. सो खूप छान झालं आहे चवीला. पण लगेच आम्ही खाऊन बघितला. असं संध्याकाळी आपल्याला वाटतं 4 वाजता काहीतरी खावं, तर हा ऑप्शन छान आहे बाहेरचं काहीतरी बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा. आणि मी सध्या तरी चहा बंद केलेला आहे. एक 4-5 दिवस झाले. थोडंसं डोकं दुखतं कारण की आपल्याला सवय असते ना रोजच्या चहाची, पण आता चहा बंद केलेला आहे. बघूया किती दिवस आपल्याला कंट्रोल करता येतं ते. चहा बंद केला की आपल्याबरोबर जे आपण चहाबरोबर खातो मैद्याचे प्रोडक्ट मार्केटमधले, ते आपोआप बंद होतात. नाहीतर आपल्याला बरीच सवय झालेली असते की चहातनं एक तरी बिस्किट खाऊ, 2 खाऊ किंवा खारी, बटर असं काही नाही. कधीतरी ठीक आहे, पण रोजची सवय तरी निदान कमी होईल ती, असं वाटलं. त्यामुळे चहा बंद केलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असं नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय सर्वांना अँड टेक केअर.